जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या सेशनच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये कोणत्या खासगी संस्था विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आपली जाहिरात देऊ शकतात किंवा देतात त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर का येत्या शिक्षक भरतीसाठी एखाद्या चांगल्या गायडन्सची प्रतीक्षा करत असाल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे मास्टर टीचर या ऍप्लिकेशन वरती गायडन्स बॅच। या गायडन्स बॅच मध्ये नेमकं तुम्हाला काय मिळणार आहे तर यामध्ये तुम्हाला मिळेल पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचा एक कंप्लीट कोर्स, एक कंप्लीट व्हिडिओ सिरीज, त्यानंतर पसंतीक्रम आल्याच्या नंतर त्यासाठी एक स्ट्रॅटेजी, त्या बाबतीमध्ये योग्य तो सल्ला, तुमचे मार्क्स माहिती करून तुम्ही कोणत्या वर्गाला या ठिकाणी सुटेबल आहात, कुठे जास्तीत जास्त पसंतीक्रम द्यावा त्या संदर्भामध्ये सल्ला, त्याच्यासोबतच तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील शिक्षक भरतीशी रिलेटेड त्या सर्व समस्या तुमच्या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून दूर केल्या जाणार आहे। जर तुमची निवड मुलाखतीला झाली तर त्यासाठी तुम्हाला डेमो लेसन्स कसे घ्यायचे, कोणकोणती तयारी करायची त्यावर देखील मार्गदर्शन केल्या जाणार आहे। या व्यतिरिक्त प्रत्येक जीआर, वॅकन्सी किंवा इतर महत्त्वाच्या बाबी देखील तुम्हाला या गायडन्स बॅच मध्ये मिळणार आहे। तुम्हाला हक्काचं प्लॅटफॉर्म या ठिकाणी मास्टर टीचर सापडलेला आहे, त्यामध्ये आजच आपण गायडन्स बॅच जॉईन करा, कारण आम्ही आहोत तुमच्यासोबत रजिस्ट्रेशन पासून जॉईनिंग पर्यंत। चला आता जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। आपला हा जो व्हिडिओ आहे तो आपण डेडिकेट करत आहोत येणाऱ्या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीमध्ये अशा संस्थांना ज्या संस्था इंटरव्ह्यू घेत नाही, म्हणजे मुलाखत घेत नाही। आता बघा, आपल्यासाठी ना एक दोन गोष्टी फार जास्त महत्त्वाच्या आहेत, कारण 2022 किंवा 2017ची जी शिक्षक भरती होती त्याच्या तुलनेमध्ये 25च्या शिक्षक भरतीमध्ये बरेचसे बदल झालेले आहेत आणि सर्वात मुख्य आणि धोकादायक अशा प्रकारचा बदल जर का काही असेल तर तो आहे लिमिटेड प्रिफरन्सेस। विदाऊट इंटरव्ह्यू साठी 100 प्रिफरन्सेस आणि विथ इंटरव्ह्यू साठी 50 प्रिफरन्सेस एका उमेदवाराला देता येणार आहे आणि हे थोडंसं घातक आहे। त्याचे फायदे तोटे मी ऑलरेडी दिलेले आहेत तुम्हाला, ते इथे मी बोलत नाहीये। या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की त्या नेमक्या कोणत्या संस्था आहेत की ज्या संस्था एकास एक या प्रमाणामध्ये शिक्षक भरती करणार आहे, म्हणजे ते आपल्या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये मुलाखत घेणार नाही। बघा लक्षात घ्या, आता काय होतं की काही महत्त्वाच्या संस्था आपल्या सर्वांना माहिती आहे, परंतु बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था अशा आहेत की ज्या मुलाखतीला या ठिकाणी जे आहे उमेदवारांना बोलवत नाहीये, ज्यांना फक्त आणि फक्त गुणवत्ता लागते। एक चांगला उमेदवार, जास्त क्वालिफाईड उमेदवार, जास्त मार्क घेतलेला उमेदवार ज्यांना हवा असतो। तुम्हाला मी प्रूफ दाखवतो आणि त्याच्यानंतर या भरतीमध्ये आणखीन कोणत्या संस्था येऊ शकतात त्याविषयी देखील डिटेल्स मध्ये माहिती सांगतो। बघा 2022 ला ज्या संस्था विदाऊट इंटरव्ह्यू आल्या होत्या ना, त्या संदर्भामध्ये थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो। हे बघा, तुम्हाला हे ऑफिशियली प्रूफ दिसत आहे, ठीक आहे, हवेमध्ये गोळीबार नाहीये। बघा पवित्र पोर्टलची ही जाहिरात आहे, ही जाहिरात विदाऊट इंटरव्ह्यूची आहे। टेट 2022 मध्ये सेकंड फेज मध्ये आलेली आहे, ठीक आहे, सेकंड फेजची जाहिरात आहे। आता या ठिकाणी जर का तुम्ही बघितलं की हा मॅनेजमेंट प्रायव्हेट आहे, प्रायव्हेट मॅनेजमेंट आहे आणि या मॅनेजमेंटचं नाव आहे बहुउद्देशीय शिक्षण प्रगतिक शिक्षण संस्था हिंगणघाट। ही संस्था मागच्या वेळेस विदाऊट इंटरव्ह्यूला आली होती, याही वेळेस आपल्याला ही संस्था विदाऊट इंटरव्ह्यूला आल्याची पाहायला मिळणार आहे। ही एक संस्था झाली। त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न केला तर बघा तुम्हाला ही दुसरी संस्था दिसत आहे, मानस ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड। ही एक संस्था आहे जी विदाऊट इंटरव्ह्यूला 22 ला पण आली होती आणि 2025 ला देखील विदाऊट इंटरव्ह्यू येणार आहे। त्याच्यानंतर जर आपण पुढची संस्था या ठिकाणी बघितली तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे राष्ट्रभाषा प्रचार समिती। ही संस्था आहे, संस्थेची नावं वेगवेगळी आहेत, फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। राष्ट्रभाषा प्रचार समिती ही एक संस्था आहे जी 22 ला पण विदाऊटला होती, आता देखील विदाऊटला आहे। त्यानंतर श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगरची आहे। 2022 ला पण यांनी भरपूर जागा दिल्या होत्या, जसं तुम्हाला या ठिकाणी दिसतंय 22 ला त्यांनी 36 जागा दिल्या होत्या। यावेळेस याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त जागा त्यांच्याकडे आहेत आणि ते विदाऊटलाच येणार आहे। यांच्या शाखा जालन्यामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यानंतरची जी संस्था आहे श्री भैरवनाथ शिक्षण मंडळ। श्री भैरवनाथ शिक्षण मंडळ ही एक संस्था आहे जी इंटरव्ह्यू घेत नाही। त्यानंतर जर आपण बघितलं ग्रामोन्नती मंडळ, ग्रामोन्नती मंडळ या संस्थेने देखील मागच्या वेळेस जवळपास 10 जागा दिल्या होत्या विदाऊट इंटरव्ह्यूला, याही वेळेस ते देणारच आहे।
त्याच्यानंतर पुढची संस्था जर आपण बघितली, श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ पुरंदर यांनी देखील 4 जागा मागच्या वेळेस दिल्या होत्या. याही वेळेस विदाऊट इंटरव्ह्यू ते येणार आहे. ठीक आहे. त्यानंतरची जर संस्था आपण या ठिकाणी बघितली ती आहे पंचशील शिक्षण प्रसारक मंडळ कर्जत. ठीक आहे. या ठिकाणी जागा होत्या मागच्या वेळेस 3. याही वेळेस जर त्यांच्या जागा आल्या तर त्या विदाऊट इंटरव्ह्यू साठीच येणार आहे. त्यानंतरची संस्था आहे अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अहमदनगर. ही देखील संस्था यावेळेस विदाऊट इंटरव्ह्यूला येईल. मागच्या वेळेस त्यांनी 17 जागा दिल्या होत्या. यावेळेस ते त्याही पेक्षा जास्त जागा देतील अशी आपल्याला अपेक्षा आहे. त्यानंतरची संस्था आहे ग्रामीण विकास मंडळ नागापूर अहमदनगर. यांनी मागच्या वेळेस पण जाहिरात दिली ती विदाऊटला. याही वेळेस ते विदाऊटलाच जाणार आहेत. त्यानंतर बघा पुण्यश्लोक अहिल्यादेवी सेवा संघ अहमदनगर यांनी मागच्या वेळेस जाहिरात दिली होती 6 जागांची विदाऊट इंटरव्ह्यूला. त्यानंतर जर आपण बघितलं की श्री संत गोरोबा काका शिक्षण प्रसारक मंडळ सातेफळ, ही सातेफळची संस्था आहे, ते पण विदाऊट इंटरव्ह्यूला येतात. त्यानंतर जर आपण बघितलं जेवाली एज्युकेशन सोसायटी जेवाली, ही संस्था आहे जी विदाऊटला येते. त्यानंतर जर आपण बघितलं बहुउद्देशीय सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ वडीबामणी तालुका आणि जिल्हा धाराशिव, ही संस्था आहे. याही वेळेस जर त्यांच्याकडे वॅकन्सी असेल तर ते विदाऊटलाच जाणार आहे. त्याच्यानंतर प्रियदर्शनी शिक्षण प्रसारक मंडळ तांदुळवाडी यांची संस्था होती, त्यांनी पण विदाऊटला जाहिरात दिली होती. त्यानंतर माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळ कुर्डुवाडीची ही संस्था आहे, ती देखील मागच्या वेळेस विदाऊटला आलेली आहे. त्यानंतर कृष्णामाई शिक्षण प्रसारक मंडळ धामनेर, ही संस्था आहे, आपल्याला या ठिकाणी माहिती असेल धामनेरची संस्था आहे, ती विदाऊट इंटरव्ह्यूला येते. त्यानंतर श्री साई विकास संस्था मेतगुताळ यांची संस्था आहे, ती देखील विदाऊट इंटरव्ह्यूला आलेली आहे. त्यानंतर जर आपण बघितलं श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, स्वामी संस्था ज्याला आपण सर्वजण परिचित आहात, त्यांनी मागच्या वेळेस जे आहे लक्षात घ्या 380 जागा दिल्या होत्या, 380 विदाऊटला. यावेळेस त्यांच्या जागा 500च्या आसपास आहेत. ठीक आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्यांच्या जागा येतात. मागच्या वेळेस आल्या होत्या, आताही त्या जागा विदाऊटलाच येणार आहे. खूप मोठी संस्था आहे. रयत नंतर बहुतेक ती 2 नंबरला संस्था येते. त्यानंतर बघा श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ माहे यांची संस्था आहे, ती देखील विदाऊटला येते. त्यानंतर श्री रानोजीराव शिक्षण संस्था म्हसावे यांची ही संस्था आहे, ती विदाऊटला येते. त्यानंतर भुदरगड शिक्षण संस्था गारगोटी इथली संस्था आहे, त्यांनी मागच्या वेळेस 10 जागा दिल्या होत्या. याही वेळेस त्यांच्या जागा आपल्याला पोर्टलला विदाऊट मध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर आहे जीवन विकास संस्था तासगाव मधली ही संस्था आहे, ती देखील यावेळेस विदाऊटला येणार आहे. त्यानंतर सर्वात मोठी संस्था म्हणून आपण ज्याला उल्लेखत असतो, वारंवार बोलत असतो ज्याच्याविषयी, ती आहे रयत शिक्षण संस्था. रयत शिक्षण संस्थेमध्ये आपल्याला अपेक्षा आहे यावेळेस जे आहे 800च्या आसपास जागा यायला पाहिजे. या संस्था मागच्या वेळेस आपल्याला विदाऊटला पाहायला मिळाल्या होत्या, त्यांचं रिपिटेशन तर होणारच आहे. याच्या व्यतिरिक्त आणखी नव्याने बऱ्याच प्रमाणावरती ज्या संस्था आहेत विदाऊटला येणार आहे. पहिली आणि मुख्य गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो की मागच्या आठवड्यामध्ये जो शासन निर्णय आलेला आहे, त्या शासन निर्णयानुसार ज्या संस्थेमध्ये जे आहे हक्क मिळवण्यासंदर्भामध्ये वाद सुरू आहे, ठीक आहे, म्हणजे संस्था चालकांच्या बॉडीमध्ये जे आहे जर भांडण असेल, वाद असेल, न्यायप्रविष्ट प्रकरण असेल तर अशा ठिकाणच्या जागा येणार नाही, तसं होणार नाही. मागच्या वेळेस तसं घडलं होतं, आमचा वाद आहे आम्ही जागा देणार नाहीये, आता तसं घडणार नाहीये. ज्या ठिकाणी वाद आहे त्याही ठिकाणच्या जागा पोर्टलला येणार, परंतु आपल्यासाठी खुशखबरी आहे त्या सर्व जागा एकाच एक प्रमाणामध्ये येणार आहे, म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूला येणार आहे आणि कडक शासन निर्णय घ्यावंच लागेल. उमेदवार द्यावेच लागतील आणि उमेदवार आल्याच्या नंतर त्याला तुम्हाला घ्यावंच लागेल, अन्यथा कारवाई होईल. आता अशा संस्था मित्रांनो जर प्रामाणिकपणाने विचार केला ना, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे आहे 5-50 सोसायटीज तर हमखासपणाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे 10, 20, 30, 40 संस्थांमध्ये वाद असल्याची माहिती आपल्या सर्वांना कल्पना आहेतच आहे. मी जे बोलतोय ते तुम्हाला पटतंय का? तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट देखील करा. आणि तुम्हाला जर का कल्पना असेल की ठीक आहे आमच्या जिल्ह्यामध्ये ही संस्था आहे, त्यामध्ये वाद आहे आणि वाद आहे, तिथे वॅकन्सी पण आहे, मग तिथली वॅकन्सी आहे म्हणजे ती विदाऊटलाच येणार आहे. विदाऊटला आली म्हणजे काय होतं, व्यवहारच होत नाही, म्हणजे तिथं गुणवत्ताच पाहिली जाते. उमेदवार गेला म्हणजे त्याला घ्यावंच लागतं, ही एक चांगली गोष्ट आहे त्या ठिकाणी. म्हणजे एकतर मुद्दा हा झाला.
की ज्या ठिकाणी वाद आहे संस्थेमध्ये त्या सगळ्या जागा आपल्याला विदाऊटला पाहायला मिळतील. ही यादी तर आहेच आहे. या यादीमध्ये आणखी बऱ्याच संस्था अशा आहेत. बघा, तुम्हाला जेन्युइन एक गोष्ट सांगतो, माझं बरंच संस्था चालकांसोबत जे आहे वारंवार बोलणं झालं या मध्यंतरीच्या 1 महिन्याभराच्या कालावधीमध्ये. जागा अपलोड करत असताना ज्या वेळेस जे आहे वेगवेगळ्या उमेदवारांना वेगवेगळं जसं प्रॉब्लेम येतो जाहिरात आल्याच्या नंतर, सर माझा असा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून द्या किंवा सजेस्ट करा, त्याच पद्धतीने बऱ्याच संस्था चालकांचे देखील मला या ठिकाणी फोन कॉल्स येत असतात. बऱ्याच संस्था चालकांनी जे आहे अशा प्रकारची तक्रार केलेली आहे की सर मागच्या वेळेस आम्ही जागा दिली होती, ठीक आहे, आमच्याकडे उमेदवार देखील आले होते, परंतु अनफॉर्च्युनेटली ते उमेदवार जॉईनच करत नाहीये. आता शक्यतो तुम्हाला कोकण म्हणा किंवा विदर्भाच्या साईडला जे आहे बऱ्याच संस्था चालकांशी माझं बोलणं झालेलं आहे. त्या संस्था चालकांचं मत काय आहे की आमच्याकडे जे आहे एक जागा होती, त्या एका जागेसाठी 4च उमेदवार आले. 4 उमेदवार आले तर 1-2 मराठवाड्यामधले होते, 1-2 मुंबईकडचे होते, आणि त्यांनी जर का इंटरव्ह्यूला या ठिकाणी बोलवलं तर 4 पैकी 2च आले. 2 आल्याच्या नंतर आम्ही एकाचं सिलेक्शन केलं तर तो म्हणतो की मी परभणीचा आहे. मग मी परभणीचा आहे तर मी कुठं इकडे जे भंडाऱ्याला येणारच नाहीये, जॉईनच केलेलं नाहीये. ही सिच्युएशन क्रिएट झाली होती. आणि इव्हन बऱ्याच संस्था चालकांनी अक्षरशः डोनेशनचं डी पण विचारला नव्हता, तरी देखील त्यांच्यासोबत असं घडलं. कारण प्रायव्हेट सोसायटीमध्ये काम करायचं म्हणजे परमनंटली आपल्याला तिथेच काम करावं लागतं, म्हणून बऱ्याच उमेदवारांनी जॉईन केलं नाही. मग काय आहे, मी माझ्या परीने त्यांना सजेशनही दिलं की साहेब तुम्ही काय करा की एकाच एक या प्रमाणावरती जागा या ठिकाणी डिमांड करा. म्हणजे तुम्ही विदाऊट इंटरव्ह्यूला जा. विदाऊट इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर ना त्या उमेदवाराला माहिती असतं की इथं सिलेक्शन झालं म्हणजे मला जावंच लागणार आहे. मग अशाच उमेदवार तुम्हाला प्रेफरन्स देतील जे की तुमच्याकडे येऊन काम करणार आहे. बरेच संस्था चालक जे आहे तिकडचे तयार झालेले आहे, रेडी झालेले आहे की हो आम्ही जे आहे विदाऊट मध्ये देतो आमची जाहिरात, आम्हाला फक्त गुणवत्ता पाहिजे, आम्हाला उमेदवार पाहिजे, आमच्या शाळेमध्ये आम्हाला शिक्षक पाहिजे. तर अशा आणखी नव्याने जे आहे निर्माण झालेल्या बऱ्याच संस्था असणार आहेत की ज्यांच्या जागा विदाऊट इंटरव्ह्यूला येणार आहे. आणखी तुम्हाला काय वाटतं की कोणकोणत्या संस्था आहेत ज्या की विदाऊट इंटरव्ह्यूला येऊ शकतात? व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. राहतो आहे एक महत्वाचा प्रश्न की आता ज्या संस्था विदाऊटला आल्या परंतु त्या संस्थेमध्ये जागा कमी आहे, काही काही संस्थेमध्ये एकच जागा असते, मग एक जागा असेल तर आपल्याला विदाऊटचा एक प्रिफरन्स तिथे द्यावा का? हा एक महत्वाचा प्रश्न असतो, कारण ते रिस्क आहे. जर एकच जागा आहे तिथे माझं सिलेक्शन नाही झालं तर मग माझा एक प्रिफरन्स वाया जाईल का? कारण प्रिफरन्सेस लिमिटेड आहेत. महत्वाचा प्रश्न आहे. मग असे जर का काही तुमच्या मनामध्ये कन्फ्युजन्स असेल तर त्या कन्फ्युजन्सला दूर करण्यासाठी मित्रांनो आपल्याकडे आहे गायडन्स बॅच. या बॅचमध्ये तुम्हाला जे आहे विशेष असं मार्गदर्शन मिळणार आहे. या मार्गदर्शनामुळे जे आहे तुमचा शिक्षक होण्याचा जो मार्ग आहे आणखी सोपा होणार आहे. याचा अर्थ मी असं नाही सांगत आहे की आपल्याकडे एक जादूची कांडी आहे, तुम्हाला 10च मार्क आहे तुम्हाला सिलेक्शन मिळून देऊया, परंतु नाहीये. पण प्रॉपर पद्धतीने शिक्षक भरतीचा वे कसा आहे, तुम्हाला एक्झॅक्टली जे आहे सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून ऑन दी स्पॉट कोणता निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेण्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करू. आम्ही तुम्हाला विशेष असं मार्गदर्शन करू. तुम्हाला जे आहे एक क्रिस्टल क्लिअर क्लॅरिटी देऊ. भरतीचा रोड मॅप कसा आहे किंवा भरतीमध्ये पुढे पुढे काय काय होऊ शकतो, कशा प्रकारे आपल्याला जाता येऊ शकतं, कोणता डिसिजन घेतला तर त्याचे दूरगामी परिणाम नेमके काय होतील, या सगळ्या बाबी तुम्हाला क्रिस्टल क्लिअर पद्धतीने माहिती करायची असेल तर मग तुमच्यासाठी जे आहे खास डिझाईन केलेली बॅच आहे गायडन्स बॅच. याचा फायदा आतापर्यंत हजारो उमेदवारांना झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आणखी हजारो विद्यार्थ्यांना त्याचा फायदा नक्कीच होणार आहे. आपल्याला वाटत असेल की अरे ठीक आहे आपण जॉईन करूया, निश्चितपणाने मास्टर टीचर ॲप डाउनलोड करा. यामध्ये तुम्हाला बिनधास्त पद्धतीने चर्चा करण्यासाठी या ठिकाणी टेलिग्रामचा ग्रुप देखील बनवून देण्यात आलेला आहे. चला पुन्हा भेटूया आपण पुढच्या सेशनमध्ये. आणखी जर का तुमच्या मनामध्ये काही शंका असेल, काही प्रश्न असतील, व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता.